साई सागर ऐरोली वर्सेस भूमिका 11 चिर्ले या दोन संघामध्ये ते मॅच खेळली जाते. साई सागर ऐरोली या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय या मॅच मध्ये घेतलाय. तर फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते म्हणजे भूमिका 11 चिर्ले या संघाला 4 षटकाचा सामना असेल. बोनकोडे संघाचे लेजंड खेळाडू माजिद बलोच यांचं इथं आगमन होत आहे. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. 4 षटकाचा सामना आपल्याला पाहायला भेटेल. कुमार 11 तुर्बे या संघाने 2 सामने आजच्या दिवसामध्ये ते जिंकलेत. या संघातून जो संघ जिंकेल लगेच कुमार 11 तुर्बे या संघासोबत आपल्याला खेळताना पाहायला भेटेल. भूमिका 11 चिर्ले या संघाकडून सलामीची जोडी शुभम पाटील आणि करण मडवी अशी सलामीची जोडी आपल्याला पाहायला भेटते. रायगड उरण परिसरातून आलेला हा संघ पहिल्या सामन्यामध्ये चांगला खेळ या संघाने केला. त्यांच्या समोर देखील लयमेमधील एक ताकदवान संघ म्हणून समजला जाणार सागर 11 ऐरोली हा संघ सध्या आपल्याला खेळताना पाहायला भेटतोय. 4 षटकांचा सामना असेल. या संघातून जो संघ जिंकेल कुमार 11 तुर्बे या संघासोबत लगेच त्यांचा सामना खेळला जाईल. कालच्या दिवसामध्ये डोंबिवली परिसरातून आलेला चोळेगाव या संघाने या स्पर्धेच्या टॉप 3 मध्ये प्रवेश केला. कालचा पूर्ण दिवस विक्रांत पाटील याने गाजवला. आजच्या दिवसामध्ये विचार केला तर भूषण पाटील यांनी देखील 45 धावसंख्येची विस्फोटक खेळी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटली. त्यांनी देखील खूप चांगला खेळ केला. आता बघूया या महत्वपूर्ण मॅच मध्ये कोणता खेळाडू आपल्या संघासाठी चांगला खेळ करतोय, आपल्या संघाच्या विजयामध्ये एक मोलाचा वाटा देण्यामध्ये यशस्वी ठरतोय. सागर 11 ऐरोली या संघाकडून गोलंदाजी करताना
आपल्याला पाहायला भेटतोय. गोलंदाज वैभव, अंपायर अभिजित, पहिला चेंडू काय होता? 2 चेंडूत आपल्याला डॉट बॉल पाहायला भेटतात गोलंदाजाच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. त्याच्या समोर चिरले संघाचा कर्णधार शुभम. यावेळेस पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न बाईटच्या स्वरूपात इथे एक धाव भेटते. या सिंगलच्या मदतीने संघाचं इथे अकाउंट ओपन केले गेले. भूमिका 11 चिरले या संघाचा विचार केला तर 3 चेंडूच्या समाप्तीनंतर बिनबाद 1 अशी धावसंख्या सध्या आपल्याला पाहायला भेटते. चौथा चेंडू, बॅटची एज लागून चेंडू गेला डिक्लेअर क्षेत्रात. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. गोलंदाज गोलंदाज वैभव चांगली गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. यावेळेस बिग हिट केलाय. चेंडूला पाठवलं म्हणजे लॉंग ऑनच्या दिशेने सीमारेषा पार षटकार. शुभमच्या बॅट मधून येतो षटकार क्रमांक पहिला आणि संघ जाऊन पोहोचतोय तो या षटकाराच्या मदतीने 8 या धावसंख्येवरती. चांगला फटकाव म्हणावा लागेल तो म्हणजे फलंदाज शुभम याचा. शॉर्टपिच चेंडू होता. त्या चेंडूचा पूर्णपणे समाचार त्याच्या माध्यमातून घेण्यात आला. 8 धावा आतापर्यंत टीम भूमिका 11 चिरले या संघाच्या आपल्याला धाव फलकावर पाहायला भेटत आहेत. शेवटच्या एक चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल. यावेळेस पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न. सिंगल इथे कंप्लीट केली गेली. अशा प्रकारे एक षटकाचा खेळ इथे समाप्त झाला. एक षटकाच्या समाप्तीनंतर भूमिका 11 चिरले या संघाने धावा बनल्या त्या म्हणजे बिनबाद 9. चांगलं षटक म्हणावं लागेल ते म्हणजे गोलंदाज वैभव याच्या माध्यमातून 9 धावा फक्त या षटकामध्ये गोलंदाज वैभव याने खर्च केल्या. भूमिका 11 चिरले या संघाकडून सलामीची जोडी शुभम आणि करण अशी जोडी सध्या आपल्याला खेळपट्टीवर पाहायला भेटते. शुभम 7 या धावसंख्येवरती सध्या या मॅच मध्ये खेळतोय. या मॅच मधून जो संघ जिंकेल कुमार 11 तुर्बे या संघासोबत लगेच त्यांची मॅच इथे खेळवली जाईल. दुसरं षटक घेऊन होते गोलंदाज शशांक. त्याच्या समोर चिरले संघाचा कर्णधार शुभम. एक उत्तुंग षटकार त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला भेटलाय. रायगड परिसरातून आलेला संघ चांगला खेळ नक्कीच करण्याचा प्रयत्न या सामन्यामध्ये त्यांच्या माध्यमातून असेल. यावेळी बॅकफुटवर जाऊन अप्पर कट करण्याचा प्रयत्न. सिंगल इथे कंप्लीट केली गेले. या सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा धावसंख्येत वाढ झाली. धावसंख्या झाली ती म्हणजे बिनगडी बाद 10 या धावसंख्येवरती आता प्रथमच स्ट्राईकवर आपल्याला पाहायला भेटतोय करण मडवी. यावेळी सुंदर चेंडू पुन्हा एकदा डॉट बॉल पाहायला भेटतोय. आजच्या दिवसामध्ये विचार केला तर शॉर्ट पिच चेंडूचा जास्तीत जास्त वापर प्रत्येक संघाच्या गोलंदाजाच्या माध्यमातून करण्यात आलाय. कुठेतरी आज पूर्ण दिवसभरामध्ये पावसाचं प्रमाण आपल्याला भरपूर वेळा पाहायला भेटलंय. त्यामुळेच कुठेतरी गोलंदाज शॉर्ट पिच चेंडूचा वापर करण्यामध्ये यशस्वी ठरत आहेत. दोन धावा इथे धावून कंप्लीट केल्या गेल्यात. धावसंख्या झाली ती म्हणजे 12 या धावसंख्येवरती. महेशजी नाईक साहेब यांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. तसेच गिरीश नाईक यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. धावसंख्या झाली ती म्हणजे बिनगडी बाद 12. यावेळी स्लोअर वन होता. फिंगर रोल केल्या होत्या पण आमचे पंच अभिजित आम्हाला कळवतात येस इट इज व्हाईट बॉल.
या वाईटच्या मदतीने धावसंख्येत पुन्हा एकदा वाढ झाली. धावसंख्या झाली ती बिनबाद 13. यावेळेस यॉर्कर चेंडू सुंदर फटका म्हणावा लागेल. चांगल्या चेंडूचा सन्मान इथे देण्यात आलाय. फलंदाज करण याच्या माध्यमातून सिंगल इथे कंप्लीट केली गेले. 14 या धावसंख्येवरती भूमिका 11 चिरले हा संघ पहिल्या षटकामध्ये विचार केला तर वैभव याने 9 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर शशांक हा देखील चांगली गोलंदाजी करताना या मॅच मध्ये पाहायला भेटतोय. समोर येतो आता फलंदाज शुभम कर्णधार भूमिका 11 चिरले या संघाचा 8 या धावसंख्येवरती तो खेळतोय. एक उत्तुंग षटकार त्याच्या बॅट मधून पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला भेटलाय. कुठेतरी आता मोठी फटकेबाजी करावी लागेल टीम चिरले या संघाला. यावेळेस चेंडूला सोडून दिलाय. आमचे पंच आम्हाला कळवतात येस इट इज व्हाईट बॉल. या व्हाईटच्या मदतीने धावसंख्येत पुन्हा एकदा वाढ झाली. धावसंख्या झाली ती 15 या धावसंख्येवरती दुसरं षटक सध्या मार्गावर आपल्याला पाहायला भेटतंय. शशांक एक उंचपुरा गोलंदाज टीम सागर 11 ऐरोली या संघाच्या माध्यमातून यावेळेस बिगिट करण्याचा प्रयत्न. डीप मध्ये क्षेत्ररक्षक धावेल तेव्हापर्यंत 2 धावा इथे धावून कंप्लीट केल्या गेल्यात. सुंदर रन बिटवीन द विकेट्स म्हणावं लागेल. या 2 धावाच्या मदतीने धावसंख्येत वाढ झाली. धावसंख्या झाली 17 या धावसंख्येवरती चांगली सुरुवात आता देत असताना टीम भूमिका 11 चिरले या संघाचे दोन्ही फलंदाज शुभम आणि करण. शुभम 10 या धावसंख्येवरती सध्या खेळताना आपल्याला पाहायला भेटतंय. दुसरं षटक शशांकच्या माध्यमातून. या षटकामध्ये विचार केला तर शेवटच्या एक चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल. यावेळेस हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक धावतोय तेव्हापर्यंत 2 धावा त्याच्या धावून कंप्लीट केल्या गेल्यात. अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर टीम भूमिका 11 चिरले हा संघ प्रथम फलंदाजी करत असताना त्यांनी धावा बांधल्या त्या 19. एकही गडी अजूनपर्यंत या डावामध्ये त्यांनी गमावला नाही. चांगली सुरुवात म्हणावी लागेल चिरले संघाची. शुभम आणि करण अशी जोडी त्यांच्या माध्यमातून एक मस्ट विन मॅच असेल दोन्ही संघासाठी. जर हा सामना कोणताही संघ या दोघांमधून जिंकेल तर त्यांची मॅच लगेच कुमार 11 तुर्बे या संघासोबत खेळली जाईल. कालच्या दिवसामध्ये चोळेगाव या संघाने या स्पर्धेच्या टॉप 3 मध्ये प्रवेश केलाय. बघूया आजच्या दिवसामध्ये कोणता संघ या स्पर्धेच्या टॉप 3 मध्ये प्रवेश करेल. एकीकडे विचार केला तर नवी मुंबई परिसरातील ऐरोली हा संघ, दुसरीकडे रायगड परिसरातून आलेला भूमिका 11 चिरले हा संघ आपल्याला पाहायला भेटतोय. तर तिसरं षटक घेऊन येईल तो म्हणजे ऐरोली संघाच्या माध्यमातून गोलंदाज प्रतीक एक उंचपुरा गोलंदाज सध्या आपल्याला पाहायला भेटतोय. पण त्याच्या समोर आहे तो म्हणजे फलंदाज करण. आतापर्यंत विचार केला तर 3 या धावसंख्येवरती करण सध्या खेळतोय. प्रतीक पहिला चेंडू बिगिट करण्याचा प्रयत्न. बाईच्या स्वरूपात चेंडू गेला डिक्लेअर क्षेत्रात. चांगली सुरुवात केली तिसऱ्या षटकाची गोलंदाज प्रतीक यांनी. चांगल्या टप्प्यावर चेंडू इथे आपल्याला पाहायला भेटतोय. यावेळी स्टेपआउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफ वरून क्षेत्ररक्षक धावत येईल. त्याच्या आधी ते सिंगल कंप्लीट केली गेले. फलंदाज करण याने आता कुठेतरी मोठी फटकेबाजी करावी लागेल. उर्वरित विचार केला तर पहिल्या डावातील 10 चेंडूचा खेळ इथून शिल्लक असेल. शिर्ले संघाच्या बाजूने जर विचार केला तर एकही गडी अजूनपर्यंत या सामन्यामध्ये त्यांनी गमावला नाही. या 10 चेंडूमध्ये नक्कीच जास्तीत जास्त मोठी फटकेबाजी करण्याचा प्रयत्न या दोन्ही फलंदाच्या माध्यमातून असेल. यावेळेस पुन्हा एकदा अवे फ्रॉम द बॉडी हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक एक सुंदर झेल पकडतोय आणि अशा प्रकारे धक्का क्रमांक लागतोय तो म्हणजे पहिला टीम भूमिका 11 चिरलेला शुभमच्या स्वरूपात सुंदर झेल म्हणावा लागेल तो म्हणजे लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक वैभव याच्या माध्यमातून. याच वैभवने पहिलं षटक टाकत असताना 9 धावा खर्च केल्या होत्या आणि आता क्षेत्ररक्षण करत असताना एक सुंदर झेल शुभम याचा त्याच्या माध्यमातून पकडण्यात आलाय. भूमिका 11 चिरले या संघाचा कर्णधार शुभम इथे बाद होऊन परततोय. धक्का क्रमांक लागलाय तो म्हणजे पहिला टीम चिरले या संघाला. शुभम आतापर्यंत विचार केला तर चांगली फलंदाजी सध्या करत होता. 12 या धावसंख्येवरती शुभम बाद होऊन परतलाय. 14 या धावसंख्येवरती बाद होऊन परतलाय. 21 धावसंख्येवरती लागलाय धक्का क्रमांक पहिला टीम भूमिका 11 चिरले या संघाला.
सुंदर षटक म्हणावं लागेल. आता जर या षटकामध्ये विचार केला टीम सागर 11 ऐरोली या संघाच्या माध्यमातून गोलंदाज प्रतीक याचा एक उंचपुरा गोलंदाज सध्या तर चांगली गोलंदाजी करतो. या षटकामध्ये 3 चेंडू त्याच्या माध्यमातून या षटकामध्ये टाकण्यात आलेत आणि फक्त 2 धावा या षटकामध्ये त्यांनी खर्च केल्यात आणि एक महत्वपूर्ण विकेट आपल्या संघासाठी त्यांनी मिळवले. शुभम बाद झाल्यानंतर त्याची जागा शुभम इथे बाद झाल्यानंतर त्याची जागा भरून काढण्यासाठी आलाय नवीन फलंदाज आयुष. चौथा बॉल गोलंदाज प्रतीक याचा यावेळेस आल्या बिग हिट केलाय. स्लॉग स्वीपचा फटका इथे पाहायला भेटलाय तो म्हणजे फलंदाज आयुषच्या माध्यमातून षटकाराने आपला अकाउंट ओपन केले गेले. या षटकाराच्या मदतीने संघ जाऊन पोहोचले तो म्हणजे 27 या धावसंख्येवरती. कुठेतरी मागच्या चेंडूवरती शुभम बाद झाल्यानंतर कुठेतरी साई सागर ऐरोली युनायटेड या संघावरती प्रेशर आलं होतं पण षटकार मारून इथे मात्र त्या प्रेशरचं प्रत्युत्तर दिलंय ते म्हणजे फलंदाज आयुष याने. कुठेतरी संघाच्या धावसंख्येमध्ये आता वाढ करत असताना फलंदाज आयुष संघाची धावसंख्या नेऊन पोहोचले 27 या धावसंख्येवरती. 4 चेंडू या षटकामध्ये खर्च करण्यात आले गोलंदाज प्रतीक याने. चांगली गोलंदाजी आतापर्यंत 4 चेंडूचं जर विश्लेषण केलं तर गोलंदाज प्रतीकच्या माध्यमातून 5वा चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये डीप स्क्वेअर लेग मधून क्षेत्ररक्षक झेल घेण्याचा प्रयत्न करतोय पण चेंडू नो मॅन्स लँड मध्ये पडलाय. 2 धावाचा धावून कंप्लीट केल्या गेल्यात. बघूया तिसऱ्या धावाचा देखील प्रयत्न केला गेलाय आणि 3 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्यात. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट्स दोन्ही फलंदाच्या माध्यमातून. या 3 धावाच्या मदतीने संघ जाऊन पोहोचलाय तो 30 या धावसंख्येवरती. शेवटच्या एक चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल. यावेळेस पुन्हा एकदा स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. फुलटॉस चेंडू होता आणि वन बाउन्स चेंडू गेलाय सीमारेषा पार चौकार. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज करण याने आणि सक्सेसफुल देखील झाला त्या फटक्यामध्ये. अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर टीम साई सागर युनायटेड ऐरोली हा संघ सध्या गोलंदाजी करतोय आणि टीम भूमिका 11 चिरले या संघाने धावा बनवल्यात 34. अजून देखील शेवटच्या एक षटकाचा खेळ या मॅच मध्ये शिल्लक असेल पहिल्या डावातील. नक्कीच शेवटचं षटक हाणामारीचं षटक. या हाणामारीच्या षटकाची जबाबदारी साई सागर युनायटेड ऐरोली या संघाकडून कोणत्या गोलंदाजावर सोपवली जाते. विवेक सध्या गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला भेटेल. त्याच्या समोर आहेत म्हणजे फलंदाज आयुष. आतापर्यंत 2 चेंडूचा सामना या डावामध्ये त्याने केलाय. 9 या धावसंख्येवरती सध्या आपल्याला खेळताना पाहायला भेटतोय. दिवेश शेवटचं षटक घेऊन येऊन आपल्या संघासाठी गोलंदाजी करताना पाहायला भेटेल. संघाची धावसंख्या झाली आहे ती 34 या धावसंख्येवरती. शुभमच्या स्वरूपात एक गडी त्यांनी गमावलाय. आमच्या बोनकोटे गावचे लाडके नगरसेवक मान्य श्री लीलाधरजी नाईक साहेब यांचं इथं आगमन होतंय. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. शेवटचं षटक घेऊन आलाय तो म्हणजे गोलंदाज दिवेश. त्याच्या समोर आहे तो फलंदाज आयुष. दिवेश याचा पहिलाच बॉल आयुषच्या माध्यमातून बिगिट करण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आणि त्याच्या हातातून इथे झेल सोडला गेलाय. षटकार इथे पाहायला भेटतोय. कुठेतरी खराब फिल्डिंग म्हणावी लागेल ते म्हणजे क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. कुठेतरी जर ही कॅच पकडली गेली असती तर आयुष इथे बाद झाला असता. पण कुठेतरी लक फॅक्टर आयुषच्या बाजूने सध्या आपल्याला पाहायला भेटतोय आणि संघ जाऊन पोहोचला तो 40 या धावसंख्येवरती. पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय फलंदाज आयुष याच्या माध्यमातून. 5 चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल. गोलंदाजी करतोय गोलंदाज देवेश. यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल पाहायला भेटतोय. चांगलं कमबॅक म्हणावं लागेल. पहिला चेंडूवरती षटकार आल्यानंतर दुसरा चेंडू इथे निर्धाव टाकतोय तो म्हणजे गोलंदाज दिवेश. धावसंख्या स्थिरावली आहे ती आता डॉट बॉलच्या मदतीने 40 या धावसंख्येवरती. 15 या धावसंख्येवरती खेळतोय सध्या फलंदाज आयुष. यावेळेस पुन्हा एकदा बिग हिट खडे खडे स्टँड अँड डिलिव्हर लॉंग ऑनच्या दिशेने आणखीन एक षटकार फलंदाज आयुष याच्या माध्यमातून. या षटकाराच्या मदतीने पुन्हा एकदा धावसंख्येत वाढ झाली. धावसंख्या झाली 46. संघाची धावसंख्या झाली 46. पहिल्या डावातील शेवटचा षटक
इथे सुरू असताना सध्या चांगली फलंदाजी करतोय. या षटकामध्ये 2 उत्तुंग षटकार या शेवटच्या षटकामध्ये आयुषच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटलेत. अजून देखील विचार केला तर या षटकामध्ये 3 चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल. कुठेतरी 12 धावा 3 चेंडूमध्ये खर्च केल्यात गोलंदाज देवेश यांनी. यावेळेस पुन्हा एकदा बॅकफुटवरून पूल करण्याचा प्रयत्न. स्वतः झेलखाली गोलंदाज आणि धक्का क्रमांक लागलाय तो म्हणजे दुसरा टीम भूमिका 11 चिरले या संघाला फलंदाज आयुष्य स्वरूपात एक महत्वपूर्ण विकेट मिळवली ती म्हणजे गोलंदाज देवेश यांनी. कुठेतरी या षटकामध्ये 2 उत्तुंगपूर्ण षटकार मारल्यानंतर कुठेतरी वरचढ चढताना दिसत होता. या सामन्यामध्ये आपल्याला भूमिका 11 चिरले या संघ आयुष्याच्या माध्यमातून 3 षटकार सध्या या डावामध्ये आपल्याला पाहायला भेटले. आयुष्य एक विकेट खूप इम्पॉर्टंट होती टीम साईसागर युनायटेड ऐरोली या संघाच्या माध्यमातून आणि तीच महत्वपूर्ण विकेट मिळवले ती म्हणजे गोलंदाज देवेश यांनी. अजून देखील 2 चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल. धावसंख्या 46 या धावसंख्येवरती कुठेतरी शेवटच्या 2 चेंडूवरती मोठी फटकेबाजी नक्कीच करावी लागेल. कुठेतरी 50 ते 55 जर धावापर्यंत ते पोहोचले, तर नक्कीच एक चांगला सामना या मॅचमध्ये आपल्याला पाहायला भेटेल. कारण यानंतर कुमार 11 तुर्बे एक बलाढ्य संघ नवी मुंबईतील त्यांच्यासोबत या संघातून जो संघ जिंकेल त्यांची मॅच लगेच खेळवली जाईल. कालच्या दिवसामध्ये सोळेगाव या संघाने टॉप 3 मध्ये प्रवेश केला या स्पर्धेच्या. बघूया आजच्या दिवसामध्ये कोणता संघ या स्पर्धेच्या टॉप 3 मध्ये प्रवेश करेल. आयुष इथे बाद झाल्यानंतर त्याची जागा भरून काढण्यासाठी आलाय. नवीन फलंदाज सुजित आणि करण सध्या अशी जोडी भूमिका 11 चिरले या संघाच्या वतीने आपल्याला खेळपट्टीवर पाहायला भेटते. 2 चेंडूचा खेळ या पहिल्या डावातील शेवटच्या षटकामध्ये शिल्लक असेल. शेवटच्या षटकामध्ये आतापर्यंत 4 चेंडू गोलंदाज देवेश याच्या माध्यमातून टाकण्यात आलेत. 12 धावा त्याने खर्च केल्यात. एक महत्वपूर्ण विकेट देखील मिळवले. यावेळेस आलेल्या पुन्हा एकदा पाउन्सर आपल्याला पाहायला भेटतोय. सुंदर चेंडू म्हणावा लागेल. डॉट बॉल इथे पाहायला भेटलाय. चांगला चेंडू गोलंदाज देवेश याच्या माध्यमातून एक परफ्यूम डिलिव्हरी देवेश याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटली. शेवटच्या एक चेंडूचा खेळ ते शिल्लक. फलंदाज सुजित इज ऑन स्ट्राईक. यावेळेस हेलिकॉप्टर स्ट्रोक तर खेळलाय. चेंडूला पाठवले लॉंग ऑनच्या दिशेने. एक सुंदर फटका फलंदाज सुजित याच्या माध्यमातून षटकार पाहायला भेटला. एक सुंदर फटका म्हणावा लागेल. कुठेतरी इन द आर्क अँड आउट ऑफ द पार्क आपल्याला पाहायला भेटलाय फलंदाज सुजित याच्या माध्यमातून असा फटका. अशा प्रकारे पहिल्या डावाचा खेळ इथे समाप्त झाला. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावा बनल्यात ते म्हणजे टीम भूमिका 11 चिरले या संघाने 52 आणि 53 धावसंख्याचं आव्हान असेल टीम साईसागर युनायटेड ऐरोली या संघाला जर सामना जिंकायचा असेल तर. यानंतर जो समालोचन करतील नवी मुंबई टेनिस क्रिकेट मधील एक गोड आणि मधुर आवाज आमचे घनसोली गावचे विघ्नेशजी मडवी सर. थँक्यू व्हेरी मच. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आदरणीय संदीपजी गणेशजी नाईक साहेब यांच्या वाढदिवसानिमित्तानं चाललेला क्रिकेटचा पावसाळी क्रिकेटचा घमासान आणि मॅच आपल्या समोर रंगली जाते. भूमी 11 चिर्ले वर्सेस साईसागर युनायटेड ऐरोली संघ. बॅटिंग करत असताना पहिल्या 4 षटकामध्ये धावा केल्यात. चिर्ले टीमने बॅटिंग करत असताना 52 धावा उभारल्या. 54 धावांचं टार्गेट उभं केलं. 53 धावांचं टार्गेट उभं केलंय. तर यस खूप चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. सुरुवातीला शुभमने एक षटकार लगवला. त्यानंतर मात्र दुहेरीचं क्रिकेट पाहायला मिळालं. करण मडवी इतकं काही करू शकला नाही. आयुषची बॅटिंग मध्ये 3 षटकार आम्ही पाहिले आणि सुजितने अखेरचे ओव्हरमध्ये देखील षटकार लगवले. अखेरच्या बॉलवर षटकार आला. 52 धावा धावफलकावर लगेच 53 धावांचं टार्गेट उभं केलंय. बघूया मागच्या मॅच मध्ये चांगला खेळ केला होता युनायटेड टीमने. आता मात्र या मॅच मध्ये कशा पद्धतीने क्रिकेट खेळलं जात आहे. पाऊस थोडासा थांबलाय, विश्रांती घेतली आणि या पावसाच्या विश्रांतीनंतर मात्र बॅटिंग कशा पद्धतीने केली जाईल याकडे पाहिलं जाईल. आज कौतुक करेन या स्पर्धेसाठी 2 दिवस का होईना समालोचन करण्याची संधी लाभली. त्यामुळेच बोनकोड 11 बोनकोडे असेल, एस.एन. ग्रुप असेल, स्वप्नील नाईक असतील, या सगळ्यांचाच मी आभार मानतोय. या स्पर्धेसाठी घटक म्हणून मला संधी दिली त्याबद्दल त्यांचा मनपूर्वक आभार आहे.
आजच्या दिवसातील एक चांगली मॅच. एकीकडे ऐरोली तर दुसरीकडे चिर्ले, म्हणजेच उरण रायगड परिसरातील हा संघ देखील आहे. आमचे परम मित्र महेश नाईक यांचं देखील आगमन झाले. त्याचबरोबर बोनकोडे गावातील एक सन्माननीय माजी नगरसेवक आणि बोनकोडे गावाच्या विकासासाठी, बोनकोडे गावाच्या प्रगतीसाठी आणि सुरक्षितेसाठी ज्याने अनेक वर्ष काम केले, असे नवी मुंबई महानगरपालिकेचे कार्यसम्राट नगरसेवक लीलाधर नाईक साहेब उपस्थित आहेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. क्रिस्टल आर्टचे प्रोप्रायटर आमचे परम मित्र चेतन म्हात्रे देखील उपस्थित आहेत. या सर्वांच्याच उपस्थितीमध्ये हा क्रिकेटचा सोहळा रंगत असताना आज कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण 3 समालोचक ऐकलेत. आयुष पाटील सारखा एक नवीन आवाज मात्र या नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटने ऐकला, जो घणसोलीकडून बिलॉंग करतोय. त्याचबरोबर याच बोनकोडे गावातील आवाज म्हणजेच सुभाष गायकवाड यांचा आवाज देखील ऐकला. चला मॅचला होते सुरुवात. स्ट्राईक एंडवर सर्वेश आणि नॉन स्ट्राईक एंडवर शशांक पाहायला मिळते. पहिला बॉल आपटी बार आहे. चेंडू हवेत आहे, त्या खाली क्षेत्ररक्षक, तिथे मात्र काय स्ट्रोक लगावलाय. चेंडू सीमा रेषे पलीकडे 6 की 4 याकडे पाहिलं जाईल. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहिलं जाईल. काय स्ट्रोक लगावलाय सर्वेच्या बॅट मधून. अंपायरने षटकाराचा कॉल केलाय. पुढचा बॉल, इथे देखील चांगला बॉल पाहायला मिळतोय. हार्डलेनचा बॉल पडल्यानंतर स्किट झालाय षटकारा आणि आपलं खातं उघडलंय. 6 धावा, 6 धावा धाफलकार लागलीत. 53 धावांचं टार्गेट आहे. पुन्हा एकदा चांगला बॉल शरीरापासून दूर ठेवला गेला होता. चांगला बॉल पाहायला मिळतोय. लगातारचे 2 डॉट बॉल. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज शुभम पाटील, जो अष्टपैलू खेळाडू आहे. चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी टीमसाठी ज्याने अनेक वर्ष केली, तो गोलंदाज. पुन्हा एकदा ऑन दिया फटका खेळ, लॉंग ऑन ला क्लिअर खेळणारा आजच्या दिवसातला सर्वात लांब लक्षिक षटकार सर्वेशच्या बॅट मधून येतोय. क्रॅकिंग षटकार. पहिल्या मॅच मध्ये 56 धावांची नाबाद खेळी. या मॅच मध्ये देखील धमाका दाखवत असताना सर्वेश साई सागर युनायटेड ऐरोली टीमचा एक लीडिंग फलंदाज मैदानामध्ये चांगला खेळ करत असताना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 12 या आकड्यावर. 4 चेंडूचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. सुरुवात चांगली झाली आहे, दमदार झाली आहे. पुन्हा एकदा फटका पाहू शकाल. व्हॉट अ शॉट. धिस वन इज बिग वन. इट्स आउट ऑफ द ग्राउंड. सीमारेषे पलीकडे सर्वेशच्या बॅट मधून येतोय धमाका. आज सर्वेश थांबणार नाही. आज सर्वेश अगदी स्वतःच्या अंगावर संपूर्ण मॅच घेऊन मात्र आपल्या टीम साठी परफॉर्मन्स करत असताना साई सागर युनायटेड टीम साठी तिसरा षटकार लगवलाय. खूप चांगला बॉल पाहायला मिळते. डॉट बॉलची सांगता होते. षटक क्रमांक संपले गेले. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 3 षटकार जरूर लगवले गेलेत. 18 धावा धावफलकार लागलेत. आता इक्वेशन जर पाहिलं तर 12 बॉलचा खेळ, 18 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 18 मध्ये करायचे 35 धावा. 18 चेंडू 35 धावा. सुपर बॅटिंग. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज करण मडवी षटक क्रमांक दुसरं घेऊन येतोय. शशांक स्ट्राईक वर पहिल्यांदाच येत असताना फटका चांगला आहे. थ्रू द कव्हर चेंडू वेगवान स्ट्रोक लगवला जातोय. चेंडू गॅप मध्ये आहे. बंदुकीच्या गोळीच्या वेगाप्रमाणे चेंडू सीमारेषे पलीकडे जाईल. 4 धावांसाठी चौकार. दोन्ही बाजूने अटॅक, दोन्ही बाजूने हल्ला, दोन्ही बाजूने पॉझिटिव्ह इंटेंटने बॅटिंग करत असताना साई सागर युनायटेड ऐरोली संघ बडा बॅटिंग. टीमची धावसंख्या 22 धावा. फ्लिक ऑफ द रिस्ट ऑन दी अप. फटका चांगला आहे. स्क्वेअर ऑफ द विकेटला चेंडू होईल फरार. चेंडू सीमारेषा पार. षटकार. सुपर बॅटिंग परफॉर्मन्स. दोन्ही बाजूने आक्रमण. अटॅक इज बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स.
तुम्हाला वाचायचं असेल तर आक्रमण करावं लागेल. या तंत्राचा, या मंत्राचा वापर केली गेलेली फलंदाजी. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 26. 28 ऑन अ स्कोर बोर्ड. 28 धावा. अजूनही जर पाहिलं तर 25 धावांची आवश्यकता आहे. मॅच ऑन आहे आणि ड्रायव्हिंग सीटवर आपल्याला ऐरोली टीम पाहायला मिळते. टप्प्याचा बॉल फिंगर रोल केले होते. रीड करणं कठीण झालं होतं. आता अक्कलमंदीची गोलंदाजी केली जाते. करण मडवीच्या माध्यमातून. सुरुवातीचे वेगवान गोलंदाज चेंडूवर प्रहार केले. आता कमी गतीचा चेंडू कुठेतरी फसून गेलाय. गेम प्लॅन घेऊन मैदानात उतरलाय. पुन्हा एकदा वेगवान चेंडू समोरच्या दिशेने खेळला. एक धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल का काय? क्षेत्ररक्षक दूरवर येईल, फेकेल तोपर्यंत सिंगलच मिळते. सिंगलने टीमची धाव संख्या जाऊन पोहोचली 29 आकड्यावर. 24 धावांची आवश्यकता. उर्वरित 14 बॉल आणि 14 मध्ये 24 करायचे आहेत. डिफेन्सिव्ह क्रिकेट. तर अखेरच्या बॉलवर चौकार आलाय. अशा तऱ्हेने 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 33 या आकड्यावर. 33 धावा धावफलकावर लागलेत. आता 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 20 धावांची आवश्यकता आहे. 12 बॉल 20 धावा. काय पार्टनरशिप, काय बॅटिंग. शशांक आणि सर्वेश दोन्ही बॅटर खूप चांगल्या रिदम मध्ये आहेत. या मॅच संपल्या संपल्या कुमार 11 तुर्बे वर्सेस या संघातून या मॅच मधून जो संघ जिंकेल त्या संघाबरोबर 2 हात करेल. त्यानंतर ती अखेरची मॅच खेळवली जाईल. सुपर 3 साठी क्वालिफाय राऊंड असेल. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर सुजित येतोय. 12 बॉल आणि 20 धावांची आवश्यकता. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. इथे कमी गतीचा चेंडू पाहायला मिळाला. डॉट बॉलची सांगता होतीये. आक्रमकता, अटॅक केला जातोय आणि हे चांगलं रणनीती आखली झाली. पावसाची प्रतीक्षा करत असेल, पाऊस पडत नाहीये. इथे हे म्हणूनच म्हटलं जातं की ये रे पावसा, तुला देतो पैसा. पैसा झाला खोटा आणि षटकार आलाय मोठा. फलंदाज शशांकच्या बॅट मधून आलाय आणखीन एक धमाका चेंडू. सीमारेषा पार षटकार. व्हॉट अ शॉट. काय प्लेसमेंट, काय बॅटिंग सुरू आहे. दोन्ही बाजूने हल्ला बोल केला जातोय. चिर्ले गावच्या गोलंदाजीच्या तोफखान्याला उद्ध्वस्त केलं जात आहे. पुन्हा एकदा खोटप्याचा बॉल पुल केला जातोय. चेंडू स्क्वेअर लेग रिजन मध्ये पोहोचेल आणि गोशांकित क्षेत्रामध्ये मिळेल फक्त सिंगल. सुपर बॅटिंग. दोन्ही बॅटरने खूप चांगलं काम केले. टीमची धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचली 40 आकड्यावर. अजूनही 13 धावांची आवश्यकता. 9 बॉल 13 धावांची आवश्यकता. 9 चेंडू 13 धावा. अगदी 2 मोठे फटके. मात्र चिर्ले टीमला या स्पर्धेतून परतीचा प्रवास करण्यास भाग पडेल आणि साई सागर युनायटेड टीम मात्र सुपर 3 साठी क्वालिफाय राऊंड खेळ. सर्वेश शशांक ही जोडी मैदानामध्ये रंगत असताना चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. आज प्रवीण तांबे सरांची देखील उपस्थिती पाहायला मिळाली या स्पर्धेच्या निमित्तानं. टप्प्याचा बॉल टॉप एज लागलाय. चेंडू हवेत आहे. त्याखाली क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज येईल. खूप चांगलं जजमेंट, खूप चांगला झेल पकडला जातोय सुजितच्या माध्यमातून आणि पहिल्या विकेटचं पतन. फलंदाज शशांकला परतावा लागेल. फलंदाज बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होईल. आपण पाहू शकाल दिवेश या टीमचा कॅप्टन आहे. ऑलराऊंडर आहे. मोठी जबाबदारी असेल.
चला सामना स्पीडअप करा प्लीज, विनंती असेल. 8 बॉल आणि 13 धावांची आवश्यकता. आमचे परममित्र महेश नाईक यांचं देखील आगमन झालं. वेलकम, आपलं सहर्ष स्वागत आहे. 8 बॉल 13. दिलीप दळवी साहेबांचं देखील आगमन झालं. वेलकम सर, आपलं सहर्ष स्वागत आहे. पुन्हा एकदा डॉट बॉलची सांगता होते. अंपायर डिक्लेअर बायच्या स्वरूपात सिंगल मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 41 या आकड्यावर. 12 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 7-12 चा उतारा मात्र कोणाच्या नावावर लागेल? गोलंदाज पुन्हा एकदा तयार. यावेळी स्क्वेअर कट केला, चेंडू जातोय बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये. पहिली धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वी देखील होताना पाहायला मिळतील. खूप चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा कंप्लीट झाल्या. तशा तऱ्हेने 3 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 43 या आकड्यावर. आता 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये करायचे तब्बल 10 धावा. बघूया 6 बॉल मध्ये 10 धावा कशा पद्धतीने चेस केल्या जातील आणि कशा पद्धतीने डिफेंड केल्या जातील. तुम्ही पाहताय सन्माननीय आदरणीय संदीपजी गणेशजी नाईक साहेब यांच्या वाढदिवसानिमित्ताने चाललेला ही भव्य दिव्य पावसाळी रबर बॉल स्पर्धा आणि या स्पर्धेचं आयोजन बोनकोडे 11 बोनकोडे SN ग्रुप आणि आदरणीय स्वप्नीलजी नाईक यांच्या प्रयत्नाने ही स्पर्धा रंगत असताना 6 बॉल 10 धावांची आवश्यकता. सर्वेश ज्याच्या बॅट मधून 65 धावांची विस्फोटक फलंदाजी पाहायला मिळाली होती पहिल्या मॅच मध्ये. ह्या मॅच मध्ये देखील 3 षटकार लगवलेत आणि एक चौकार देखील त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाला. म्हणजे तब्बल 22 धावांचं योगदान आतापर्यंत त्याने दिलंय. आता 6 बॉल मध्ये करायचे तब्बल 10 धावा. नवीन गोलंदाजी ट्रॅकवर सार्थक. स्क्वेअर कट केलाय, फटका चांगला आहे. कव्हर रिजन मध्ये जिंकण्याचा इरादा आहे पक्का. प्रेक्षक झाले हक्का बक्का आणि बॅट्समन सर्वेशच्या बॅट मधून आलाय. विघ्नेश पाटील इशारा आमच्यापर्यंत कळवा. तुम्ही विसरला असाल की काही षटकार आहे की चौकार. थँक्यू व्हेरी मच. आणि सर्वेशच्या बॅट मधून आलाय षटकार. बघा दुपार ओलांडली, थोडीशी झोप पण येते आणि थकावट जाणवते. विघ्नेश षटकार लगवलाय. आता 5 बॉलचा खेळ बाकी आणि 5 बॉल मध्ये 4 धावांची आवश्यकता. सर्वेश या मॅच मध्ये अगदी धुवाधार बॅटिंग करतोय. टप्प्याचा बॉल लॉंग ऑफ रिजन मध्ये चेंडू जातोय. एक धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. दुसरी धाव देखील कंप्लीट होत असताना खूप चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावांची आवश्यकता. चला कुमार 11 तुर्बे टीम कॅप्टन भूषण पाटील प्लीज कॅप्टन आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये वाटवा. आजच्या दिवसातला अखेरचा सामना आपण खेळवणार आहोत. पुन्हा एकदा चेंडू कव्हर रिजन मध्ये जातोय. पहिली धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव देखील विनिंग धाव आपल्या बॅट मधून येईल आणि साई सागर युनायटेड टीमने